स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू विनायककडून बिल मागून घेतो. आता विनायक थोडासा गोंधळलेला असतो, घाबरलेला असतो, कारण त्याने अफरातफर केलेली असते. मग शांतनू ते बिल चेक करतो. बबनदादा देखील तिथेच उभा असतो. मग शांतनू म्हणतो की हो, आता हे टॅली होतंय. तो बबनला सांगतो की आता ही फाईल तू अकाउंटंटकडे दे. आणि मग बबनदादा ती फाईल घेऊन तिथून निघून जातो. बबनदादा गेल्यावर शांतनू म्हणतो की सर, ॲक्च्युली हिशोबात गोंधळ झाला होता. त्यावेळी टेन्शन आलं होतं, त्यामुळे आता काही काळजीचं कारण नाही. आणि दादा हे बघ, सॉरी, आपण जरी एका घरातले असलो तरी संस्थेच्या कामात आपल्याला फॉर्मॅलिटीज पाळाव्या लागतील. त्यामुळे मी तुला एवढे प्रश्न विचारले, सॉरी. तेव्हा विनायक म्हणतो की कम ऑन शांतनू, इट्स ओके अँड यू आर राईट. आपली संस्था एवढी मोठी आहे आणि आपल्याला अजून मोठी करायची आहे. मग त्यासाठी अशा सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला हवंय. आणि मग शांतनू विनायकसोबत हात मिळवून तिथून निघून जातो. विनायक मात्र इकडे मनात म्हणत असतो की संस्था जेवढी मोठी तेवढे व्यवहार मोठे. पण शांतनू जर हे सगळं शोधायला लागला तर कठीण होईल माझं. इकडे विभावरी, मेघना आणि पल्लवी आदिती मॅमच्या रूममध्ये आलेले असतात आणि शांतनूच्या लहानपणीच्या गोष्टी शोधत असतात. पल्लवी म्हणत असते की पटकन आवरा, नाही तर आई येतील आणि आपण इथेच पकडले जाऊ. तेवढ्यात आदिती मॅम तिथे येतात. त्या सर्वांना म्हणतात की काय चाललंय तुमचं. आता मात्र सर्वजणी घाबरतात. पल्लवी त म प करू लागते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की हे सर्व काय चाललंय मला कळेल का. विभावरी विषय सावरते आणि म्हणते की जाऊबाई, त्याचं काय झालं की आम्ही आवरावर करत होतो. आमच्या खोल्या झाल्या आवरून, म्हटलं आता तुमचीही खोली आवरावी, बाकी काही नाही. तेव्हा पल्लवी देखील म्हणते की हो, आणि तसंही तुम्ही कामात असता, तुम्हाला वेळ नसतो, म्हणून मग म्हटलं आमचा थोडासा हातभार. आदिती मॅम म्हणतात की अगं, एवढंच कशासाठी करताय सगळं. आधीच तुम्हाला कमी कामं आहेत का. आणि पल्लवी, मी आवरलं असतं की सगळं, हे ठेवा बरं तुम्ही खाली. विभावरी म्हणते की नाही जाऊबाई, तुमची खोली तशी टापटीप असते, पण तरीही म्हटलं बघावं थोडंसं, मग करू द्यात ना आम्हाला. पल्लवी शांतनू आणि आदिती मॅमचा फोटो हातात घेऊ लागते. आदिती मॅम ते बघतात आणि म्हणतात की एक मिनिट, तू हा फोटो का घेतीयस. पल्लवी म्हणते की हा फोटो, आई हा फोटो मला हवा आहे, मी माझ्यासाठी घेतलाय, म्हटलं आमच्या खोलीत ठेवावा. आदिती मॅम म्हणतात की नाही, हा फोटो मी तुला अजिबात घेऊ देणार नाही. हा माझ्या लाडक्या मुलानं माझ्यासाठी इथं आणून ठेवलाय, आणि तुला कशाला हवाय. पल्लवी म्हणते की कशाला हवाय म्हणजे मला हवाय ना समोर ठेवायला. आदिती मॅम म्हणतात की तुझ्या नवऱ्याबरोबरचे तुझे फोटो नाही आहेत का खोलीत, त्यामुळे हा फोटो काय मी तुला घेऊ देणार नाही. सासू आहे हा मी तुझी, तुला आता माझं ऐकावंच लागेल. आणि हो, तुमचं जर झालं असेल तर निघा बरं आता, मी आवरते सगळं. तेव्हा पल्लवी म्हणते की असं कसं, आता आम्ही एवढा पसारा केलाय म्हटल्यावर आम्हीच आवरणार. आदिती मॅम त्यांच्यावर पुन्हा ओरडतात. त्या म्हणतात की ठेवा बरं हे सगळं, अजिबात नका आवरू. आणि मग नाईलाजाने त्या तिघींना तिथून निघून जावं लागतं. आदिती मॅम मागे म्हणत असतात की यांचं तर काही कळतच नाही आहे. शांतनूचे लहानपणीचे कपडे आणि खेळणी काढून बसल्यात आणि काय तर म्हणे आवरतोय. इकडे विभावरी, पल्लवी आणि मेघना बाहेर येतात. पल्लवी म्हणते की इतकं लक्ष ठेवलं होतं पण नेमकी त्या आल्याच. मेघना म्हणते हो ना, आपली चांगलीच फजिती झाली, तरी नशीब विभाई तुम्ही सावरून घेतलं. विभावरी म्हणते हो, पण आपली योजना तर फसली ना. पल्लवी म्हणते हो, पण पूर्णपणे नाही फसली. हे बघा शांतनूचा लहानपणीचा ड्रेस. विभावरी त्या ड्रेसकडे बघून हसत असते. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, एवढं तर एवढं, आपल्या हाताला काहीतरी तरी लागलंय. मेघना म्हणते की अगं पल्लवी, पण एका ड्रेसने काय होणार आहे, शेवटी आपला शो फ्लॉपच झाला ना. तेव्हा पल्लवी म्हणते की मेघनाताई ठीक आहे, आपला एक तरी प्रयत्न फसला तर काय झालं, आपण लगेच हार नाही मानायची. आणि तसंही आई रात्री झोपल्यावर आपण सजावट करणार होतो, त्यामुळे त्यांच्या पार्टीतल्या आणखी एका माणसाला आपण आपल्याकडे वळवू शकतो. विभावरी म्हणते की प्रभाकर भाऊजींना. तेव्हा पल्लवी म्हणते की हो. मेघना म्हणते की ही आयडिया तर चांगली आहे, पण मग शांतनू भाऊजी कुठे, त्यांनाही आपण काही गोष्टी आणायला सांगणार होतो. पल्लवी म्हणते की हो, ते पण खूप एक्सायटेड आहेत, पण त्यांना मध्येच काहीतरी काम आलं आणि उशीर होणार आहे, मी त्यांना फोन करून सांगते. तेव्हा सर्वजण म्हणतात की चला आता आपण आपापल्या खोलीत जाऊयात आणि तयारी करूयात. अगदी गुपचूप, कोणाला काही कळून न द्यायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. इकडे विनायकला फोन येतो. विनायक म्हणतो की जनार्दन बोल. जनार्दन म्हणतो की सर, एक महत्त्वाचं सांगायचं होतं तुम्हाला.
विनायक म्हणतो, महत्त्वाचं? हा बोल की. जनार्दन म्हणतो की शांतनू सर आपल्या नव्या कामाच्या साईटवर आले होते. विनायक म्हणतो की काय, बिल्डिंगच्या साईटवर कशासाठी? जनार्दन सांगतो की खूप चौकशी करत होते की कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, काम किती दिवसात पूर्ण होणार आहे, हिशोब कोण बघतंय. खूप चौकशा केल्या त्यांनी, कुठून वस्तू आणल्यात, त्याचे दर काय आहेत, क्वालिटी कशी आहे, बऱ्याच गोष्टी तपासल्या त्यांनी. तेव्हा विनायक म्हणतो की बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आणि शांतनू सर जर परत इथे आले तर त्यांना डिटेल्स सांगायची काही गरज नाही आहे. पहिलं मला कळव, मग मी बघतो काय करायचं ते. इकडे विनायक म्हणत असतो की आता हा शांतनू प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला लागलाय. नको त्या गोष्टीत जर तो लक्ष द्यायला लागला तर त्या प्रोजेक्टमधलं मला काहीच बळकवता येणार नाही. शांतनूचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. विनायक मोठ्या आई आणि मोठ्या काकांच्या रूममध्ये येतो आणि आल्या आल्या टाळ्या वाजवत असतो. मोठे काका म्हणतात की काय रे विनायक, काय झालं टाळ्या वाजवायला? विनायक म्हणतो की काही नाही, कौतुक वाटते तुम्हा दोघांचं, एकदम निवांत बसलेत. मोठी आई म्हणते की तूही बस निवांत, मी चहा मागवते. मेघना? विनायक म्हणतो की आई चहा नको, ते संन्यासी घालतायत ना तेच कपडे मागवून घेऊ. म्हणजे छानपैकी ते कपडे घालून संन्यास घेऊन हिमालयात जाऊ. कशाला हवी ही संस्था, संस्थेची प्रॉपर्टी, सत्ता? काही गरज नाही आहे या मोहमायाचा. सगळी सोडून देऊ आणि जाऊयात कुठेतरी. मोठे काका म्हणतात की पण झालंय काय तुला एवढं चिडायला? विनायक म्हणतो की ती पल्लवी भिंग फोडणार होती तेव्हा मी तुम्हाला वाचवलं. ती मुलगी किती उद्योगी आहे माहिती आहे ना तुम्हाला? आईचा लपून तिने व्हिडिओ केला होता. लिफाफा शोधायला दिवसरात्र एक करतीये ती. तो जर लिफाफा तिच्या हातात मिळाला तेव्हा मोठी आई म्हणते की नाही, तो तिला मिळालेला नाही आहे. जर तिच्या हाताला लागला असता तर तिने सगळ्यांना सांगितलं असतं. विनायक म्हणतो की नाही मिळाला हे मान्य मला, पण मग आपल्या हातात तरी कुठं आहे? समजा एखाद्या बाहेरच्या माणसाच्या जर तो हाती लागला आणि त्याने जर पत्ता वाचून जर घरात आणून दिला तर मग तुमचे 12 वाजतील. मोठी आई म्हणते की विनायक तू जरा शांत हो. मोठे काका म्हणतात की मग आपण काय करायला हवं? विनायक म्हणतो की वा, आता ते सुद्धा मीच सांगू का? ही सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आता काहीतरी मोठा गेम खेळावा लागेल. आणि फक्त ती पल्लवी नाही तर शांतनूसुद्धा सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायला लागलाय. सगळीकडं तो लक्ष घालायला लागलाय. मोठे काका म्हणतात की आता शांतनूने कशात लक्ष घातलंय? विनायक म्हणतो की शांतनू ते साईटवरचं असं तो सांगणार तेवढ्यात गप्प बसतो. त्या मॉलविषयी तो मोठ्या काकांना काहीच सांगत नाही. नंतर तो म्हणतो की अजून काही घडलेलं नाही आहे, पण तुम्हाला अलर्ट राहायला पाहिजे ना. आधीच आजोबांनी सगळी प्रॉपर्टी आदिती काकूच्या नावावर करून ठेवली आहे आणि हा शांतनू जर आता लक्ष घालायला लागला तर सुईच्या टोकावर बसेल एवढीसुद्धा प्रॉपर्टी आपल्याला मिळणार नाही. तर पल्लवी इकडे कार्डशीट पेपरवर काही आईविषयी वाक्य लिहित असते. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो. तेव्हा तो म्हणतो की गुड इव्हिनिंग मिसेस सूर्यवंशी. पल्लवी म्हणते की गुड इव्हिनिंग. शांतनू ते बघत असतो. तो म्हणतो की काय हे, तू तयारीला पण लागलीस? मला यायला जरा उशीर झाला, सॉरी. पल्लवी म्हणते की असू द्या तो. सॉरी कशाला म्हणताय? हे बघा ना, मी आईंच्या वाढदिवसासाठी काही चार्ट बनवलेत. हे बघा तुमच्या लहानपणीचे कपडे किती गोड आहेत ना. शांतनू म्हणतो की पण मला एक गोष्ट कळत नाही, इतक्या लवकर तू हे मिळवले सुद्धा? कमाल आहेस तू. तेव्हा पल्लवी म्हणते की काही कमाल वगैरे नाही आहे. आमचा प्लॅन तर फिसकटला. मी, विभा काकू आणि मेघनाताई यांनी असा प्लॅन केला होता, आईंच्या खोलीत जायचं आणि तुमच्या संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी जमा करायच्या आणि तेही अगदी गुपचूप, कोणालाही न सांगता. पण तेवढ्यातच तुमच्या मातोश्री, आमच्या सासूबाई आल्या. मग आमची पंचायत झाली, काहीच म्हणता नाही आलं. पण हे लपून आणले मी. तुमच्या दोघांचा फंक्शनमधला फोटो मला आणता आला असता, पण तोही त्यांनी आणून नाही दिला. त्यांनी मला अगदी खडसावून सांगितलंय की माझ्या मुलाने माझ्यासाठी हा फोटो घेऊन आलाय, तो काय मी तुला घेऊन देणार नाही. मग शांतनू इमोशनल होतो. विशेष वाटतंय की त्यांना माझा एक फोटोसुद्धा दूर जाऊन द्यायचा नव्हता. शांतनू त्याच्या बॅगेमधलं गुलाबाचं फूल बाहेर काढतो आणि पल्लवीला देतो. पल्लवी देखील ते स्वीकारते. ती हसते आणि म्हणते की हे काय आहे अचानक? शांतनू म्हणतो की काही गोष्टी तर अचानकच घडतात ना आयुष्यात. ॲक्च्युली मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. आज तुझ्यामुळं मी इतका आनंदी आहे. तुझ्यामुळं मला माझ्या आईशी नाळ जोडता आली आहे. किती गैरसमज होते माझ्या मनात तिच्याबद्दल. राग आणि द्वेष केला मी तिचा, पण तू मला कायम सांगत होती की त्या तशा नाही आहेत. ती खूप प्रेमळ आहे, मनाने चांगली आहे. पण मी ऐकतच नव्हतो. माझ्या मनात तिच्याबद्दल जी वाईट इमेज होती ती तू पुसून टाकली आहेस आणि तिची चांगली बाजू माझ्यासमोर मांडली आहेस. तू आम्हाला एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न केले.
मी जसं तिच्यावर रागवायचो तसं तुझ्यावरही रागवायचो. अर्थात तू तिला घरात आणलं म्हणून मी तुझ्याशी बोलणंसुद्धा बंद केलं होतं. तुला आपल्या रूमच्या बाहेर काढलं. मायलेकांना एकमेकांचं प्रेम मिळावं म्हणून तू खूप प्रयत्न केले. म्हणजे इतक्या दिवसांपासून तुझी जी तळमळ सुरू होती, धडपड सुरू होती, ती कशासाठी होती हे आत्ता मला कळलं. आणि म्हणून तुला थँक्यू. लवी म्हणते की अहो शांतनू, थँक्यू काय त्यात, उलट माझे प्रयत्न सार्थकी लागले. उलट माझ्या प्रयत्नांना यश मिळालं. माझी आजी म्हणायची की आपलं आयुष्य हे चाळणीसारखं असावं. आयुष्यातलं दुःख, वाईट प्रसंगाचं चोथा हा बाजूला काढावा आणि आपल्या आयुष्यातला आनंद आपल्याला पुढं घेऊन जाता आला पाहिजे. शांतनूला विशेष वाटलं. तो म्हणतो की किती छान आणि सहज बोलतेस तू. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की तुझ्या मनात माझ्याबद्दल राग असेल. नाही म्हणजे नवरा एवढा चुकीचा वागलाय, बायकोला त्रास दिलाय, थोडा तरी राग असेलच ना. पण तू तेवढ्याच उत्साहाने आणि प्रेमाने नवऱ्याला मदत करतेयस. पल्लवी म्हणते की शांतनू, आपल्या माणसासाठी आपल्या डोळ्यात अश्रू येतातच ना. आणि जर एवढ्या वर्षानंतर तुम्हाला तुमच्या आईसाठी स्पेशल काहीतरी करावंसं वाटत असेल आणि इतक्या वर्षानंतर तुमच्या दोघांची अनमोल अशी भेट होणार असेल, त्यात माझा जर खारीचा वाटा असेल तर काय बिघडलं. उलट मला तुमच्या बाबांच्या आणि आईंच्या चेहऱ्यावर तर आनंदच बघायचा आहे. असं म्हटल्यानंतर शांतनू हसू लागतो. तर संध्याकाळच्या वेळी शांतनू सर्वांना सांगून आलेला असतो. शांतनू म्हणतो की मी सर्वांना सांगितलंय, बाबांना सांगितलंय, विनायक दादाला सांगितलंय, मेघना वहिनींना देखील सांगितलंय. पल्लवी म्हणते की ठीक आहे. काही वेळानंतर सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात. प्रदीप विचारतो की शांतनू कशासाठी बोलवलंय. विनायकसुद्धा म्हणतो की काय रे बाबा कसलं प्लॅनिंग करतोयस. पल्लवी म्हणते की हो सगळ्यांना सांगते. उद्या आईंचा वाढदिवस आहे, त्यासाठी छानसा कार्यक्रम ठेवावा असं आम्ही म्हणत होतो आणि त्याबद्दलच ठरवण्यासाठी आपण इथे जमलोय. मोठ्या आईला राग येतो. ती म्हणते पण गरजच काय एवढा मोठा सोहळा करण्याची. पल्लवी, तू आताच मोठ्या संकटातून बाहेर आली आहेस ना, तुला तुझी तब्येत महत्त्वाची नाही आहे का. पल्लवी म्हणते की मोठ्या आई, अहो किती काळजी कराल माझी, नका करू इतकी काळजी. बरं ऐका, कार्यक्रमाची खास गोष्ट ही आहे की इतकी वर्ष शांतनूने जे केलं नव्हतं ते त्यांना करायचंय. ते म्हणजे स्वतःच्या आईला आई म्हणून हाक मारायची. आता मात्र मोठे काका, मोठी आई आणि विनायक यांना चांगलाच धक्का बसतो. बाकीच्या सर्वांना मात्र आनंद होतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक मोठे काका आणि मोठ्या आईला म्हणतो की शांतनू आपल्याला संपवू शकतो. आपण उगाचच आदिती मॅम आणि पल्लवीच्या मागे वेळ वाया घालवला. आता फक्त एकच काम करायचं. त्यावर मोठे काका म्हणतात की काय. विनायक म्हणतो की शांतनूला संपवायचं. आता मात्र मोठे काका आणि मोठी आई यांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर इकडे शांतनू आदिती मॅम आणि त्याचे फोटो चिपकत असतो. काही वाक्य त्या बोर्डवरती चिपकत असतो. सर्व आठवणी जागरूक करत असतो. पल्लवी म्हणते की किती मनापासून करताय हे सर्व. आईविषयी साठलेलं प्रेम आज या कागदावर उतरतंय. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते तीत नातेकर, अनिल वंदना, पूजा आंधळे, सुरेखा निर्मला, गीतांजली माने, दीपक जाधव, वैशाली गायकवाड, ममता दादवे, बीना परांजपे, रेश्मा भगत, अवजित, सुनील घोडेराव, मुकुंद कुलकर्णी, सरिता जगताप, अपर्णा मायेकर, प्रतिभा त्रिभुवन, दिनेश पाठक, दर्शना, दिनेश पाठक, मुकुंद कुलकर्णी, सुप्रिया कदम, पूजा आंधळे, गायत्री द क्वीन, विजया पाठक, धनश्री देशमाने, वंदना परांजपे, दत्ता काळे, नीलम गीते, किरण सावंत, निशिगंधा कांबळे, वंदना तांबडे, रवींद्र कोमनक, रेश्मा शिंदे, रुपाली मॅडम, निषाद वारकुटे, मुकुंद कुलकर्णी, नीलम गीते, तान्वी प्रभू, सरलाद शेळके, रचना परधिये, आरजे घाटगे, विजया बगवे, मुकुंद कुलकर्णी, संगीता गुनाकी, धनश्री देशमाने, उज्ज्वला वाडेकर, आकाश जाधव, प्रमोद पंडित, शैला मांडगे, वैभव कुष्टे, रत्नमाला सावळे, संजय येवले, आनंद केसवानी, बीना परांजपे.